जय गुरुदेव. कन्या राशीच्या व्यक्तींनी या श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला जो मानसिक त्रास होतो आहे, तुमची जी कन्फ्युजन आहे, तुम्हाला जो प्रत्येक निर्णय घेताना जो विलंब लागतो किंवा कन्फ्युजन असल्यामुळं निर्णय प्रॉपर होत नाहीत किंवा कामामध्ये अडथळे येतात किंवा सतत एका अनामिक गोष्टीची काळजी लागून राहते, ह्या गोष्टीचा त्रास कमी होण्यासाठी कन्या राशीच्या व्यक्तीने या श्रावण महिन्यामध्ये कोणती उपासना करावी याबद्दल हा व्हिडिओ आहे. सुरुवातीला सर्वप्रथम श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसापासून म्हणजे 25 जुलै 2025 पासून श्रावण महिना आपला सुरू होणार आहे. त्या दिवशी शुक्रवार आहे. त्या दिवशी सकाळी शुचिर्भूत होऊन स्नान वगैरे करून आपल्या घरातील किंवा देवघरातील जे शिवलिंग आहे ते आपल्यासमोर ठेवायचं आहे. त्याच्याकडे पाहत असताना आपलं जे मुख आहे किंवा तोंड आहे ते पूर्व दिशेला असलं पाहिजे आणि त्यानंतर शिवलिंगासमोर बसून मनपूर्वक त्याची प्रार्थना करायची. हे सर्व ज्ञानी असलेल्या महादेवा, माझ्यावर आणि माझ्या बुद्धीवर कृपा कर असे म्हणून मनपूर्वक प्रार्थना करून शिवलिंगाला नमस्कार करायचा आहे आणि त्याला म्हणायचं आहे मनोमन की हे सर्व ज्ञानी असलेल्या महादेवा, माझ्यावर कृपा कर, मला सद्बुद्धी दे, मला यश, कीर्ती, आयु, आरोग्य, संपदा दे, माझे निर्णय योग्य होऊ दे, मी जे निर्णय घेईल त्याच्यानंतर मला ते निर्णय घेतल्यानंतर पश्चाताप करायची वेळ येऊ देऊ नको असे म्हणून आपल्या उजव्या हातात बेलपत्र घेऊन ते बेलाचे बेलपत्र महादेवाला अर्पण करून पुढील मंत्राचा 108 वेळेस जप करायचा. ओम सर्वज्ञाय नमः या मंत्राचा जप श्रावण महिन्यामध्ये कन्या राशीच्या व्यक्तीने रोज शिवलिंगासमोर बसून किंवा महादेवासमोर बसून रोज 108 वेळेस किंवा कमीत कमी 21 वेळा तरी करायचा आहे, जेणेकरून त्यातून तुमचे कन्फ्युजन कमी होतील, तुमचे आरोग्य ठीक राहील, मानसिक आरोग्य पण ठीक राहील आणि तुम्हाला यश संपादित करता येईल. जय गुरुदेव.